श्रेयस गटावकर याचं मित्रांनो कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. याआधीचा सामना सुद्धा आपण पाहायला गेलो ना तर त्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 धावा सुद्धा खर्चिक केल्या होत्या, फक्त 2 धावा. एकंदरीत त्या आपल्या विजयामध्ये त्याचा मोलाचा हातभार होता. आणि यावेळेस आपण पाहतोय एक मोठा मासा गळाला सापडलाय. समीर सावंत यावेळेस डगआउट मध्ये फक्त आणि फक्त यावेळेस आता विश्रांती करताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फटका फसला, माघारी परतला. आणि तदनंतर आपण पाहतोय रामा खेडेकर यावेळेस दाखल झालेत. यावेळेस गेल्या अगदी समोरच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली होती आणि यस चौकार आलाय. खर तर विकेट माघारी परतल्यानंतर एक ब्रँडेड चौकार गेला टोकला गेला रामा खेडेकर यांच्या माध्यमातून. मगाशी जो सामना एकंदरीत पहिला सामना राजवीर 11 संघाचा झाला होता त्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस रामा खेडेकर मैदानावरती दाखल झाले होते, गेल्या पहिला चेंडूवरती षटकार ठोकला होता. आणि तदनंतर आपण पाहतोय याही सामन्यामध्ये गेल्या अगदी पहिल्या चेंडूवरती पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. श्रेयस कटावकर याच्या आपण पाहतोय दबाव असेल, प्रेशर हँडल करावं लागेल. आणि यस हे प्रेशर हँडल करत असताना चांगल्या टप्प्याचा बॉल निश्चितच हाताळण्यात आलाय. फक्त आणि फक्त सिंगल असेल, स्ट्राईक रोटेट केली जाईल या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आणि आपण पाहतोय रुपेश भिसे यावेळेस स्ट्रायकिंग वरती येत असताना पहिलं षटक आपण जर पाहायला गेलो, या षटकाचा जर विचार करायला गेलो तर एकंदरीतच पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट पतन झाली होती, एक मोठी विकेट माघारी परतली होती. त्यानंतर आपल्याला या षटकामध्ये एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. आणि यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका पण पाहतोय, लाऊड अपील सुद्धा केली जाते परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात निश्चितच एक धाव सुद्धा ऍड केली जाईल धावफलकीवरती, स्कोर कार्ड वरती. रामा खेडेकर ज्या मनसुबेने आणि ज्या माइंडसेटने उतरला आहे ना खेळाडू, त्या परीने निश्चितच फलंदाजी सुद्धा झाली आहे आणि होते. एकंदरीत पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता. आणि त्यानंतर आपण पाहतोय श्रेयसच्या विरोधात यावेळेस मोठा फटका येईल का, कारण या आधीचा चेंडू जर आपण पाहायला गेलो फेस करत असताना यॉर्करची डिलिव्हरी निश्चितच रामाच्या विरोधात टाकण्यात आली होती, हाताळण्यात आली होती. सिंगल सुद्धा त्या चेंडूवरती पाहायला मिळाली होती. परंतु यावेळेस एक मोठा फटका येईल का. हाफ ट्रॅकर चेंडू फिरकावून दिलाय आणि लॉंग लेग परिसरामध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमा रेषेकडे चाललाय, अडवलं जाईल आणि अचूक थ्रो सुद्धा केला जाईल. तोपर्यंत अगदी सहजरित्या पुन्हा एकदा यशस्वीरित्या या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन फलंदाज मध्ये पाहायला मिळते. एकंदरीत सर्कल क्रॅक करत असताना पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक क्रॅक करत असताना लॉंग लेग परिसरामध्ये चेंडूला ढकलून दिले अगदी यशस्वीरित्या. आणि त्या ठिकाणी निश्चितच अगदी सहजरित्या 3 सुद्धा कंप्लीट धावा केल्या गेल्यात. श्रेयस खट्टावकर यावेळेस पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून गोलंदाजी करतील आणि यावेळेस स्वीच चिटकावण्याचे प्रयत्न झालेत आणि यस सक्सेसफुल एक ब्रँडेड पुन्हा एकदा षटकार आपण पाहतोय. रुपेश भिसे यावेळेस ऑन फायर, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती लगावलाय हा षटकार 6 धावांकरिता. पहिल्या सामन्यामध्ये 15 आल्यात, एक विकेट माघारी परतल्यानंतर 15 तर आल्यात. आणि आता आपण पाहतोय एकंदरीत या षटकाचा जर विचार करायला गेलो एकंदरीत कमबॅक करून देत होता श्रेयस खटावकर आपल्या संघाला, परंतु या शेवटच्या बॉलवरती एक षटकार ठोकलाय रुपेश भिसे यांच्या माध्यमातून, यांच्या बॅटिंग मधून.
यावेळेस दापोली एक्सप्रेस आकाश सकपाळ यावेळेस दाखल झालेत. शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्याकडून गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 आणि समोर असेल रामा खेडेकर. एकंदरीत पहिल्या 6 मध्ये 15 तर यशस्वीरित्या आल्यात लॉस ऑफ विकेट्स. आणि यावेळेस आपण पाहतोय राऊंड द विकेट बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ही बॉलिंग ही गोलंदाजी करत असताना हे षटक हाताळत असताना आधी खोला टाकलेला चेंडू होता. पाहिजे तितका संपर्क नाहीये आणि चेंडू लॉंग स्टॉप कडे स्थिरावला ट्रॅव्हल करत असताना चेंडूला रोखलं जातंय. तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल सुद्धा कंप्लीट केली जाते आणि यस स्ट्राईक रोटेट होईल. यावेळेस पुन्हा एकदा रुपेश भिसे ऑन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. समोर असेल आकाश सकफाळ. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी खोला टाकलेला चेंडू आणि यस फुलर लेनची डिलिव्हरी सिंगल निश्चितच घेण्याचे प्रयत्न होते परंतु नाहीये. स्वतःला थांबवलंय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय. एकंदरीत पहिल्या 6 मध्ये 15 आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय थांबवतोय, रोखलं जातंय. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर शफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. त्या ठिकाणी 38 सर्कल मध्ये फाईनच्या दिशेला स्वतः संघ मालक अर्थातच अक्षय फाटक सर त्या ठिकाणी चेंडूला रोखतायत आणि थ्रो सुद्धा करतायत. तोपर्यंत अगदी सहजरित्या ही सिंगल सुद्धा कंप्लीट होते. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत स्ट्राईक रोटेट केली जाते सातत्याने. एकंदरीत पहिल्या षटकावरती निश्चितच 15 धावा ठोकल्यानंतर समोर आकाश सकफाळ असताना त्याच्या विरोधात निश्चितच मोठे फटके खेळले जात नाहीयेत. स्वतःला संयमरित्या फलंदाजी करण्याचे प्रयत्न होत आहेत फलंदाजांकडून. कारण महत्वपूर्ण गोलंदाज फाटक डेव्हलपर्स या संघाचा आकाश सकफाळ याच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितच वाईडचा इशारा दिला जातोय. एक अतिरिक्त धाव असेल या बॉलवरती. एक्स्ट्रा चिरण निश्चितच ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वरती आमच्या सोबत सफील सर जोडले जात आहेत आणि निश्चितच ही ऍड केली जाते एक्स्ट्राची रन्स. आणि यावेळेस पुन्हा एकदा चॉर्कर लेनची डिलिव्हरी निश्चितच पाहायला मिळाली होती. सिंगल आणि फक्त सिंगल असेल. येणाऱ्या या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहूया 19 या आकड्यात धावसंख्या जाऊन थेट पोहोचले. कुठेतरी थांबवलंय, रोखलंय कारण पहिल्या 6 मध्ये 15 आले होते आणि तदनंतर आपण पाहतोय 4 मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत. चेंडू दीर्घकाळ हवेत आहे आणि यास आपण पाहतोय किशोर गुंदेकर चेंडू खाली आल्यानंतर पहिल्या प्रयत्नामध्ये कुठेतरी प्रयत्न फसले झाले, दुसरीचे प्रयत्न झाले परंतु ते सुद्धा प्रयत्न फसले. चेंडू निसटला, बॉल निसटला आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा सिंगल घेतली गेली. चेंडू दीर्घकाळ हवेत असताना तो मात्र आपण पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारे जज करता आला नाहीये. चेंडू हातातून बॉल निसटलाय आणि यस कदाचित ही चूक मागणी पडू शकते का येणाऱ्या या उर्वरित सामन्यामध्ये. कारण महत्वपूर्ण खेळाडू होता त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा फटका फसला जातोय. यस आणि विकेटचं बटन रामा खेडेकर. फटका फसला, बॉल हवेत आणि वेल कॅच कॅरी केली गेली आहे. रामा खेडेकर यांची पारी या ठिकाणी संपुष्ट झाली आहे. दुसरी विकेट, दुसरा धक्का. रामा खेडेकर यावेळेस बॅक टू पवेलियन. बघा पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालं होतं आणि या दुसऱ्या षटकातील या शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. एकंदरीत पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवरती एक महत्वपूर्ण खेळाडू समीर सावंत माघारी परतले होते आणि तदनंतर आपण पाहतोय दुसरे षटक आणि या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती रामा खेडेकर यांची पारी मात्र संपुष्ट झाली आहे. धावसंख्या स्थिरावलेली 20 या आकड्यावरती. अरबाज खोत यावेळेस नवोदित फलंदाज स्ट्रायकिंगला दाखल होत असताना
षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 मध्ये 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एकंदरीत या 2 षटकांचा जर विचार करायला गेलो तर निश्चितच अगदी 10च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा तर धावा धावफलकीवरती आणल्यात. परंतु दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेलो तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्चिक झाल्यात. त्या षटकाचा विचार करायला गेलो आकाश सकवाळ एक विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. महत्वपूर्ण विकेट म्हणता येईल कारण रामा खेडेकर सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होत होते परंतु येस विकेटचं पतन झालं आणि रामा खेडेकर यांची पारी संपुष्टात आली. आणि यावेळेस एक नवोदित फलंदाज अरबाज खोत वेळेस दाखल झालेत. अरबाज खोत या खेळाडूवरती निश्चितच विश्वास दाखवला गेलाय. निश्चितच फ्रँचाइजच्या माध्यमातून अर्थातच राजवीर इलेव्हन संघाचे ओनर असेल संघ मालक असेल संघनायक असेल अरबाज खोत याला खेळावं लागेल आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा कारण जो विश्वास आपल्यावरती दाखवला गेलाय ना त्या विश्वासावरती निश्चितच आपल्याला उतरावं लागेल आणि त्या प्रकारे फलंदाजी सुद्धा आपल्याला करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार करायला गेलो आपण तर फाटक डेव्हलपर्स आहे. मागच्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून निश्चितच हा संघ पुढे आलाय आणि या संघाच्या विरोधात निश्चितच चांगल्या प्रकारची फटकेबाजी चांगल्या प्रकारची बॅटिंग करणे सुद्धा अनिवार्य राहील. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रिव्हरचा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत स्विच हिट खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि यस गॅप शोधले 2 क्षेत्ररक्षकांच्या आधी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतो असताना चेंडू मात्र जाऊन सीमारेषा ओलांडतोय. बाउंड्री लाईन पार येतो ब्रँडेड चौकार 4 धाबींकरिता. दिलीप सरांच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती 25 आल्यात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहायला गेलो तर प्रतिघात करण्याचे प्रयत्न झाले स्विच हिटचे प्रयत्न झाले आणि यस सफल सुद्धा ठरलेत. अरबाज खोत मित्रांनो म्हणलो ना जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने यावेळेस फलंदाजी करणे अनिवार्य राहील. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचे प्रयत्न होते परंतु नाही आहेत. प्रयत्न फसले जातात. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय डॉट बॉल आलाय. बघा पहिल्याच बॉलवरती एक चौकार तर प्राप्त झाला होता परंतु कमबॅक करून देतोय दिलीप सरांचा जर आपण निश्चितच उल्लेख करायला गेलो तर सध्याच्या घडीला पोलीस दलामध्ये ते सध्याच्या घडीला आपली सेवा बजावत असताना या व्यस्त कामकाजामधून निश्चितच थोडंसं क्रिकेटला सुद्धा वेळ दिला जात आहे त्यांच्या माध्यमातून आणि आपण यावेळेस आपण पाहतोय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये अगदी यशस्वीरित्या दाखल झाला. एक षटकार तर निश्चितच आलाय. या षटकाचा जर विचार करायला गेलो यष्टी रक्षक जतीन सालगावकर सरांच्या माध्यमातून लाऊड अपील केली जाते परंतु नाहीये. पंच पुन्हा एकदा तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ काही आहे तर पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी असेल. आकाश विरुद्ध मिथुन. यावेळेस स्लोअर फुल टॉस आपण पाहतोय कव्हरच्या अगदी दिशेला दिशा दाखवली होती. थोडासा फंबल श्रेयश खटावकर त्या ठिकाणी असताना बॉल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये निसटला होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा अर्थातच या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारच्या चुका कदाचित आपल्याला पुढे जाऊन मागात पडू शकतात.
यात कोणत्या प्रकारची शंका नसेल. 4चा खेळ संपुष्टात आणि 4 मध्ये 45 धावा जोडल्या गेल्यात. अक्षमासह 42 42 रन्स. चला पुन्हा एकदा जातोय विश्रांतीनंतर थेट मैदानाकडे. 4चा खेळ संपुष्टात 4 मध्ये 42 तर आल्या धावफलकीवरती. आणि शेवटचं षटक अर्थातच निर्णायक षटक असेल. आणि निर्णायक षटक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. आणि यस स्वतः या संघाचे सर्वस्वी संघ मालक अर्थातच ओनर अक्षय फाटक सर यावेळेस हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून ही गोलंदाजी होईल आणि समोर असेल रुपेश फिसे. पहिलाच बॉल वरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच पंचांकडे अपील सुद्धा लाऊड केली जाते. परंतु पुन्हा एकदा जर आपण एकंदरीत जर पाहायला गेलो तर पुन्हा एकदा ऑफिशियलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. तटस्थ असताना पुन्हा एकदा एक फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉल खुला टाकला होता. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती. सिंगल कंप्लीट. दुसरीचे प्रयत्न आणि यस दुसरी सुद्धा अगदी सफळतेने प्रयत्न परिपूर्ण झालेत यशस्वीरित्या. जोपर्यंत रुपेश आणि मिथुन सरांची जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत धावांना आकार देण्याची धावांना रचना देण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातील. चांगल्या प्रकारचे फटकेबाजी आणि चांगल्या प्रकारचे स्ट्रोक सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. यामध्ये कोणत्या प्रकारची दुविधा नसेल. अक्षय फाटक सर आणि समोर असेल यावेळेस रुपेश फिसे. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. बघा 38 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असताना त्यांच्या अगदी डोक्यावरून दिशा दाखवण्याचे प्रयत्न झालेत. परंतु पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलो ना तर बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. आणि या षटकातील हा पुन्हा एकदा दुसरा निर्धाव चेंडू दुसरा डॉट बॉल येतोय. ज्या प्रकारे डॉट बॉल येतील त्या प्रकारे फिनिशर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. कारण धावसंख्येचा जर विचार करायला गेलो तर फक्त आणि फक्त 3 बॉल मध्ये 2 धावा दिल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचे प्रयत्न झालेत. लेग बिफोर विकेटची निश्चितच अपील केली जाते. परंतु ही अपील फेटाळत असताना रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली होती आणि निश्चितच रनआउटची संधी आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. विकेट सॅक्रिफाइस आपल्याला पाहायला मिळते. मिथुन सर यांची मात्र पारी पुन्हा एकदा संपुष्टात. ज्या ठिकाणी सरळ बॅटने धावा येत होत्या रुपेश विसे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने स्विच हिट करायचे प्रयत्न होतात. रिव्हर्स खेळण्याचे प्रयत्न होतात आणि त्याच फटक्यांमुळे अगदी चुकीच्या फटक्यांमुळे निर्धाव सुद्धा बॉल येत आहेत. ज्या ठिकाणी रुपेश विसे यांची जर आपण फलंदाजीचा विचार करायला गेलो तर 14 बॉल मध्ये 20 धावा ठोकल्यात तब्बल एकेरी त्यांच्या वैयक्तिक बॅटिंग मध्ये. 44 येस. आणि या 14 बॉल मध्ये 20 धावा तर ठोकल्या असताना यावेळेस सातत्याने रिव्हर्सचे फटके का खेळले जात आहेत. कारण ज्या ठिकाणी सरळ बॅटने धावा तर लगावण्यात यशस्वी राहिले त्या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न होतात. रिव्हर्स खेळण्याचे प्रयत्न होतात. स्विच हिट करण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि यस यावेळेस मात्र सरळ बॅटने अगदी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याला बीट होईल आणि चेंडू ट्रॅव्हल जाईल. निश्चितच षटकाच्या स्वरूपाने पुन्हा एकदा यस 6 धावा ब्रँडेड षटकार आणि संघाचं अर्धशतक जोडलं जात आहे. धावफलकेवरती राजवीर 11 या संघाचं अर्धशतक यावेळेस लगावलं जात आहे. अक्षय फाटक सरांच्या विरोधात यावेळेस मात्र हा षटकार तर आलाय. एकंदरीत पहिला 5 चेंडूचा जर विचार करायला गेलो
तर फक्त आणि फक्त 8 धाबा दिल्यात. एकंदर जखडून ठेवलाय निर्णायक षटक हे म्हणता येईल या इनिंग्स मधलं. आणि पुन्हा एकदा ऑफस्टॉमच्या थोडस बाहेर येऊन सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट बॉल मध्ये तितकासा संपर्क नाहीये परंतु येस 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीचे प्रयत्न आणि तो पण तर आउट सुद्धा होईल. आणि अशा रीतीने पाहतोय अगदी 5 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 5 मध्ये धावफलकीवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 53 या आकड्यावरती. अर्थातच राजवीर 11 या संघाच्या विरोधात खेळत असताना फाटक डेव्हलपर्स या संघाला 54 धावांचा पाठलाग करवायचा आहे. घेऊया थोडीशी विश्रांती आणि निश्चितच या इनिंग ब्रेक्स मध्ये आपण पुढील होणारा मॅच टॉस करून घेतोय. मॅच नंबर 6 अर्थातच या पुढील होणारी मॅच असेल प्रिन्सेस शकीला आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स. चला बोथ कॅप्टन्स या टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेक करून घ्या. आपण घेऊया थोडीशी विश्रांती. चला साई स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला बोथ कॅप्टन्स टॉस बॉक्स कडे या. आपण टॉस करून घेतोय. ही 6वी मॅच असेल आजच्या दिवसातील आणि शेवटची मॅच असेल. आपण कुठेही जाऊ नका. निश्चितच या टुर्नामेंट मधील या पहिल्या दिवसातील ही अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. साई स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला. आणि आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती चेंजेस करतोय. अर्थातच ज्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहतात अर्थातच द व्हॉइस ऑफ दापोली सनी मोहिते सर थोड्याच वेळात या टुर्नामेंट मधील पुढील समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद विशाल. पहिला नमस्कार ज्या देवाला ज्याने सृष्टी घडवली. दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्यांनी मला विद्या दिली. आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्वांना. तुमच्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तमाम रसिक मायबापांचं सर्व खेळाडूंचं
मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे। ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजक सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नगरसेविका दापोली नगर पंचायत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचबरोबर आयोजक श्री शेखरजी आगरे सर, साईराजे देसाई सर, बाबा पवार सर आणि नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन आणि तुम्हाला घेऊन जाईन या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये, जिथे एक मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूला आपण पाहायला गेलं तर राजवीर 11 आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स या दोन संघांमधलं बिग बॅटल म्हणजे राहुल राठोड सर आणि त्याचबरोबर अक्षयजी फाटक सर यांच्या मालकीचा हा संघ। या स्पर्धेमध्ये आपण खेळताना दोन मोठे संघ असतील। राजवीर 11 या टीमला अगदी पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार क्रिकेट खेळावं लागेल। समोरच्या दिशेने राऊंड द विकेट ऑफला चांगला ड्राइव्ह केलेला आहे। कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला पोसेल, थ्रो करेल, वेगाने रन्स मात्र कंप्लीट होतील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पांडू आणि जतीन या दोन महानतम खेळाडूंमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट। ताळमेळ देखील सुरेख आहे, दर्जेदार क्रिकेट आपण बघतोय। जिथे समीर सावंतचा बल्ला देखील थोडासा खामोश पाहिला आपण 2च्या 2 मॅच मध्ये, तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग रघुवीर यांनी देखील मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती। गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा बॉलर विवेक पवार, राऊंड द विकेट बॉल, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी अगदी सरळ, मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चकमा दिला होता फलंदाजाला। सरळ चकमा देऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू अगदी जाताना आपल्याला पाहायला मिळालाय। धावा जरी करायच्या असतील, टार्गेट 53 धावांचं टार्गेट असेल। काही वाटतं साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी प्रिन्स शकील या दोन टीम मध्ये हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। आणि ते चांगल्या पद्धतीचे बॉलिंग देखील करावी लागेल। सुरुवातीचे दोन चेंडू योग्य टप्प्यावरती विवेकने टाकलेत। 53 धावांचा पाठलाग सुरुवातीमध्ये 3 रन्स स्कोरबोर्डवरती जोडले गेलेत। राऊंड द विकेट बॉल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून बॉलिंग केली तरी शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, यावेळेला फटका फसलाय आणि इथे मात्र सरळ चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। आणि कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजानं चकमा दिला होता। द बॅट्समॅन हॅज लिफ्टेड द बॉल इन द एअर अँड कॅच, जबरदस्त कॅच आपण पाहिली इथे। आणि सरळ मात्र इथे फलंदाज पांडुरंग रघुवीरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल। धक्का क्रमांक पहिलाच बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय। क्रमांक 3 वरती सिद्धार्थ केसकरला पाठवलं जाईल। आता लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन असेल। गोलंदाजी करणारा गोलंदाज विवेकनं मॅच मध्ये कमबॅक आणून दिलाय। या सायंकाळच्या सत्रामध्ये ही जबरदस्त मैच, आज की शाम किसके नाम, आने वाला समय बता सकता है। क्या गेंदबाजी हमें देखने को मिली है, यही परफॉर्मेंस दिखलाने की जरूरत है गेंदबाज विवेक पवार को। और देखा जाए आने वाला समय बता सकता है यहाँ से मैच कौन जीतने वाला है। येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल। सिद्धार्थ केसकरला पाठवलं जाईल। समोर गोलंदाज विवेक पुन्हा एकदा तयार राहिलाय। राऊंड द विकेट बॉल, यावेळेला फुल टॉस बॉल असेल। समोरच्या दिशेने मिस्टर सॅम चेंडू पर्यंत पोहोचलाय। जोपर्यंत पोहोचेल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने रन्स कंप्लीट होईल। 1 रन्स
आणि स्कोर बोर्ड मध्ये इजाफा देखील आपण बघतोय. धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जतीन सालगावकर टेनिस दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील चर्चेतलं नाव. ज्या खेळाडूच्या अगदी तालमीमध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू घडलेले आहेत, तो खेळाडू म्हणजे जतीन सालगावकर. फाटक डेव्हलपर्सच्या संघाचा महत्वाचा खेळाडू अक्षयजी फाटक सर यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि आज मात्र त्या संघाचं नेतृत्व करताना जतीन सालगावकर यांना आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून ही गोलंदाजी आहे. चेंडूला समोरच्या दिशेनं पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता एक रन देखील कंप्लीट होईल. अनुशासित गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये जे पॉवर प्लेचे षटक आहे, म्हणजे सरळ आपण जर पाहायला गेलं तर लेफ्ट हँडेड बॅटर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे आणि सरळ मात्र लॉंग ऑनच्या परिसरामध्ये सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. आमच्या संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 यावेळेला मोठा प्रहार केलाय. ना आव देखा था ना गाव देखा था, सीधा इस गेंद को सी मारे का पार. एफर्ट चांगले होते, षटकार पाहायला मिळालाय. आउट ऑफ कंट्रोल आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. सरळ चेंडू 6 रन्स मिळतील. संजू आपण पाहतोय बघा. आपण मैदानामध्ये जी बाईक आणलेली आहे, आपण मैदानाच्या बाहेर बाईक घ्या. दादा चला बाईक आपण बाहेर घ्या. चला, एक ओव्हर नंतर संघाची धाव संख्या लॉस ऑफ 11 रन्स. अकरा रन्स आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 42 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही बॉलिंग केली जाईल. समोर जतीन सालगावकर आहेत. अरमान पल्ला एक पहिलाच चेंडूला स्वीप करायचा आहे. जोरदार अपील केली गेली आहे आणि अंपायरचा मात्र नॉट आउटचा इशारा असेल. जोपर्यंत थ्रो केला जाईल वेगानं रन्स मात्र कंप्लीट होतील. 2 रन्स मिळून जातील. अंपायर कडे थोडीशी चर्चा करताना आपण बघतोय जे कॅप्टन आहेत शेलू जालगावकर. असे रन्स तुम्हालाच काढावे लागतील, कारण का एक एक रन इथून पुढे जिंकण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. महत्वाचा आहे रन्स. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अरमान पल्ला एक तयार असलेले यॉर्कर लाईनची डिलिव्हरी. कमालचं बॉलिंग आता फलंदाजांना थांबवण्याचं काम करतोय. आणि संध्याकाळची वेळ झाली. या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहताय अगदी जबरदस्त क्रिकेट. प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेले आहेत. प्रिन्सेस शकीला कॅप्टन. चला सर.
शावेशभाई नवसेकर यांच्या मालकीचा हा संघ आहे प्रिन्सेस शकीला. साई स्पोर्ट्सचे जे संघ मालक रुपेशजी पवार यांच्या मालकीचा तो देखील संघ असेल. तिथे जतीन सालगावकर अगदी बाद झाले होते. विकेट आपण पाहिली. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीपला क्षेत्ररक्षक आपण पाहिला जिथे कोणती चूक नाही आणि सुपर कॅच पकडली खेळाडून. धक्का क्रमांक दुसरा. 21 बॉल मध्ये अजून देखील 40 धावांची आवश्यकता. 21 चेंडू आणि 40 धावांची गरज. फलंदाज त्या ठिकाणी नवीन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश सकपाळला फलंदाजीसाठी पाचारण केलं गेले. अरमान पलनाईक मोजक्या पावलांचा रनअप असतो या खेळाडूचा, परंतु गोलंदाजीमध्ये जो पेस आहे ना तो भन्नाट आहे, वेग भन्नाट आहे. साई स्पोर्ट्स आपण पाहायला गेलं तर कॅप्टन असतील अमेय पवार, अमेय पालकर आणि त्याचबरोबर समोर असतील शावेशभाई नवसेकर याच्या मालकीचा संघ. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट्सचे जे मालक आहेत रुपेशजी पवार सर याच्या मालकीचा तो संघ असेल. टॉस झालाय तिथे. टॉस कोणी जिंकलाय? प्रिन्सेस शकीला या टीमने टॉस जिंकलेला आहे. एक मोठी टीम आहे. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स आपण पाहतोय. धावसंख्या इथे स्थिरावलेली आपण पाहतोय. स्कोरबोर्ड वरती 15 रन्सचा दोन महत्वाचे खेळाडू देखील बाद झालेले आहेत. 21 बॉल मध्ये 38 धावांची गरज. बंड्या शिर्के आपण कॉमेंट्री बॉक्स कडे लगेच संपर्क साधा. बंड्या शिर्के आपण कॉमेंट्री बॉक्स कडे लगेच या. समोर फलंदाज असेल तयार. यॉर्कर लाईन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळाडू असेल. नावचीची संधी आहे का? परंतु जर आपण पाहतोय तर डिरेक्टेड असता करीब इमामला बघायला मिळू शकला असता. फलंदाज इथे बाद होण्याचे चान्सेस देखील बनले होते, संधी होते, पण तो संजूचा अचूक नेम पाहिजे होता. तरी ते यष्टींवरती जर लागला असता चेंडू तरी ते सरळ फलंदाज जो सिद्धू आहे त्याला सरळ परतावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर. कारण का सुरुवातीला दोन महत्वाच्या विकेट गेल्या जिथे आपण पाहिला असाल चांगले चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. पांडू बाहेर यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. आकाश सकपाळ यस इथे कॅच पकडली आहे. आकाश सकपाळ तैयार गोली के वॉरियर सब है यार. घूमेगा बॉल उड़ेगी, जीत की कहानी लिखी पड़ेगी. हर एक रन हर एक शॉट मेहनत से जीतेंगे सबकी सोच. सुनो दोस्तों सुनो ये बात, कोई चैंपियन लीग सबसे खास. कोई चैंपियन लीग सबसे खास. गेम का जुनून दिलों में संग है. विक्ट्री आएगी करेंगे सबको प्राउड प्राउड. नापोली चैंपियन लीग हमारी नेक्स्ट टीम में लाउड. छक्का लगे या विकेट गिरे जोश कभी भी कम ना होए. टीम वर्क से बढ़ेंगे आगे. नापोली चैंपियन लीग नाम हमेशा रहे. पसीना बहा दिल लगा जीत की तरफ बढ़ने का मौका अब वक्त है. दिखा लो तुम नापोली चैंपियन लीग हमें नंबर 1. नापोली चैंपियन लीग सबसे खास. गेम का जुनून. आणि त्याचबरोबर आकाश सकपाळ याही मॅच मध्ये गोल्डन डक. पहिली मॅच देखील गोल्डन डक, दुसरी मॅच गोल्डन डक, तिसरी मॅच देखील गोल्डन डक. म्हणजे तिन्ही मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय तर
मी तर म्हणतोय पहिल्यांदाच ॲम्ब्युलन्स मानाचं गणपती यांच्या माध्यमातून मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि त्याचबरोबर बघा श्री मानाचा गणपती जे ॲम्ब्युलन्स आहे, पूर्ण वर्षभरामध्ये जर का अपघात घडला आणि जर का त्या पेशंटला इथून दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हॉस्पिटलला जर न्यायचं असेल तर अगदी श्री मानाचा गणपती ही जे ॲम्ब्युलन्स आहे ते समाज सेवा करतात आणि मात्र त्यांच्या माध्यमातून त्या पेशंटला अगदी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं मोफत सेवा ते करत आहेत. आणि त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय संजयजी गाडगे सर, यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेसाठी देखील मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा पुनश्च एकदा या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय तर नापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजक सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सहप्रायोजक शीतल लोंढा फाउंडेशन आणि आयोजक श्री शेखरजी आग्रे सर, साईराजी देसाई सर, बाबा पवार आणि नवाजभाई वगी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धाव संख्या स्थिरावलेली आहे, जरा डिसिजन पेंडिंग आहे, या बॉलचं डिसिजन नोट आउट आहे. म्हणजे जो बॅटर्स आहे पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप दाखल झाला. याच्या नंतरच्या आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे, जिंकण्यासाठी अजून देखील आपण जर पाहायला गेलं अठरा बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 18 रन झालेले आहेत. गिरे जोश कभी भी कम ना हो रे, टीम वर्क से बढ़ेंगे आगे, पूरी चैंपियन लीग नाम हमेशा रहे, पसीना बहा दिल लगा, जीत की तरफ बढ़ने का वादा, दिखाओ तुम कभी चैंपियन लीग हमें नंबर 1, गेम का जुनून दिलों में संग है, विक्टोरी आएगी करेंगे सबको प्राउड प्राउड, नापोली चैंपियन लीग हमारी, लेट्स स्क्रीम इट लाउड, नापोली चैंपियन लीग सबसे थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आपण संपूर्ण डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आता मात्र आपल्याला सिद्धार्थ केळसकर प्रतिस्पर्धी संघाच्या अगदी तोंडामधून विजय खेचून आणतोय अक्षरशः. आणि आपण पाहिलं तर डीजे साई यांच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा एकदा बाहेर 6 रन्स मिळतील. षटकार आलाय. शांत हवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांत हवा ऐसी हवा है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो आणि जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आमचे रेवाले मामा आहेत त्या ठिकाणी. सो अगदी त्यांचा युनिक डान्स पाहायला मिळतोय. रेवाले मामा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आभार.
12 मध्ये 14ची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय मॅच. गोलंदाजावरती अरबाज वरती तुटून पडला सिद्धार्थ. बॅटिंग साठी स्वप्नील शिंदे आहे. 4 विकेट गेलेले आहेत. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये पुनरागमन राजवीर 11चा संघ करून देणार का. अरमान पलनाईक याला अचूक टप्प्याची बॉलिंग टाकावी लागेल, कारण समोरच्या दिशेनं स्वप्नील शिंदे हा देखील तितकाच महत्वाचा खेळाडू आहे. फाटक डेव्हलपर्स या टीमचा, ज्याच्याकडे प्रचंड मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव राहिलाय. आणि त्याचबरोबर लिजेंड कॉमेंटेटर आमचे सहकारी इरफान पापा सर यांचं आगमन झालेलं आहे. इरफान पापा सर आमचे चांगले समालोचक आहेत. दापोली तालुक्याचा एक बुलंद आवाज आहे, ज्यांच्या समवेत या संपूर्ण दापोली तालुक्यात मध्ये. आणि साई सर मला सांगण्यासाठी एक आनंद होईल, कारण मी दापोलीमध्ये पहिलीच टुर्नामेंट इरफान पापा सर यांच्यासोबत केली आणि ती सुद्धा पर्व पहिलं होतं. आणि पर्व पहिल्यामध्ये इरफान पापा सर यांच्यासोबत मला आणि जे जुने गोल्डन डेज होते ते आता आठवतील पुन्हा एकदा. समालोचन क्षेत्रातील एक मोठा आवाज, बुलंद आवाज. संध्याकाळचं सत्र आहे. 11 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि माझं भाग्य समजेल की इरफान पापा यांच्यासोबत पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग मध्येच समालोचन करण्यासाठी मला देखील आलेला आहे. इट्स ॲब्सोल्युटली विशेष असं सन्मान देखील आम्ही सरांचा येणाऱ्या 6 तारखेला आपण करणारच आहोत, कारण इरफान पापा एक दापोलीचा बुलंद आवाज काही वेळातच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 11 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 12 धावांची गरज. साईराज देसाई सर तुम्हाला सांगेन, ज्यावेळेला सीझन 1 होतं आणि 1 दिवसासाठी मी समालोचन करण्यासाठी आलो होतो, मला बाबा पवार यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं की तुम्ही स्पर्धेसाठी 1 दिवस तरी समालोचनासाठी. आणि तेव्हा पापांसोबत मला कॉमेंट्री करायला मिळाली होती. आणि हाच तो मंच आहे सर. आणि पुन्हा एकदा याच मंचावरती सरांसोबत समालोचन करण्यासाठी माझं भाग्य समजेल की सरांसोबत मला समालोचन करायला मिळालंय. आणि नक्कीच या ठिकाणी बघा, सरांची जी तब्येत आहे ती ठीक नाही आहे या ठिकाणी. तरी सुद्धा आपण पाहतोय तर शेखर आग्रे सर जे आयोजक आहेत त्यांच्या आग्रह खातीर या ठिकाणी ते उपस्थित झालेले. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत, आभार देखील व्यक्त या ठिकाणी आपण बघतोय. येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सर मॅच बद्दल काय सांगाल, संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल. ही टुर्नामेंट तुम्ही पाहिले गेल्या पहिल्या पर्वामध्ये देखील, आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा काय येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 आपण अशाच प्रकारचे रन्स पाहतोय. जिंकण्यासाठी अजून देखील इथून पुढे 3 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 बॉल मध्ये. त्याच्यानंतर देखील प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स या 2 संघांमधलं बॅटल. आणि त्याचबरोबर येणारा पुढचा बॉल फुल टॉस असेल. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, डोक्यावरून 4 रन्स, विनिंग स्ट्रोक. कम ऑन डीजे साई.